अलख निरंजन आदेश. बाळा, आज मी तुला अशी कथा सांगणार आहे जी तुझ्या मनातील तुलना, असंतोष आणि दुःख कायमचं दूर करू शकेल. मन लावून ऐक, कारण ही कथा फक्त पक्ष्यांची नाही तर प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक कावळा राहत होता. पण बाळा, तो स्वतःच्या काळ्या रंगामुळे खूप दुःखी होता. तो नेहमी विचार करायचा, देवाने मला इतकं काळं का बनवलं? लोक मला पाहतच हाकलून लावतात. कोणी माझ्यावरती प्रेम करत नाही. माझ्या जीवनात आनंदच नाही. एके दिवस त्याला समजलं की जंगलात एक महान सिद्ध महात्मा आले होते, ज्यांच्याकडे अद्भुत शक्ती होती. कावळा त्यांच्याकडे गेला. नतमस्तक होऊन म्हणाला, महात्माजी, मला माझं रूप बदलायचं आहे. महात्मांनी हसून विचारलं, बाळा, का बरं? कावळा म्हणाला, मी या काळ्या रंगाला कंटाळलो आहे. मला हंस व्हायचं आहे. महात्मा म्हणाले, मी तुझं रूप बदलू शकतो, पण त्याआधी एकदा त्या हंसाला भेटून घे. तो खरोखर आनंदी आहे का ते जाणून घे. कावळा उडत उडत एका सुंदर तलावाजवळ पोहोचला. तेथे एक शुभ्र सुंदर हंस पोहत होता. कावळा म्हणाला, मित्रा, तुझ्यासारखा भाग्यवान या जगात कोणी असेल का? इतका सुंदर पांढरा रंग, नक्कीच तू खूप आनंदी असशील. हे ऐकता हंसाच्या चेहऱ्यावरती दुःख उमटलं. तो म्हणाला, मित्रा, तू चुकीचा आहेस. हा पांढरा रंगच माझ्या दुःखाचं कारण आहे. लोक मृत व्यक्तीवरती पांढरी चादर टाकतात. मला हा रंग अजिबात आवडत नाही. जर मला संधी मिळाली तर मी पोपट व्हायला आवडेल, कारण त्यांच्या अंगावरती अनेक सुंदर रंग असतात. कावळा आश्चर्यचकित झाला. दोघेही महात्म्याकडे गेले. महात्म्यांनी सांगितलं, आधी पोपटाला भेटून या. तो आनंदी आहे का ते पहा. दोघे पोपटाला भेटायला गेले. एका हिरवेगार आंब्याच्या झाडावरती सुंदर पोपट बसला होता. कावळा म्हणाला, मित्रा, तू तर खूप भाग्यवान आहेस. इतके सुंदर रंग, तू नक्कीच आनंदी असशील. पण पोपटाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, माझा रंगच माझ्या दुःखाचं कारण आहे. लोक मला पकडून पिंजरात कैद करतात. माझं स्वातंत्र्य हरवून घेतात. माझ्या आनंदाची किंमत त्यांच्या मनोरंजनासाठी चुकवावी लागते. जर मला संधी मिळाली तर मी मोर व्हायला मला नक्कीच आवडेल. आता तिघेही महात्म्याकडे गेले. महात्म्याने पुन्हा सांगितलं, चा आधी मोराला भेटून या. तो खरोखरच आनंदी आहे का ते जाणून घ्या. तिघे मोराच्या शोधामध्ये निघाले. काही वेळाने त्यांना एक भव्य मोर दिसला. तो आपला पिसारा फुलवून नृत्य करत होता. अप्रतिम सौंदर्य, अद्भुत रूप, निसर्गाचं सुंदर वरदान. कावळा म्हणाला, मित्रा, तुझ्यासारखा भाग्यवान पक्षी या जगात नाही. तू नक्कीच सर्वात आनंदी असेल. मोर हसला, पण त्या हसण्यामागे दुःख लपलेलं होतं. तो म्हणाला, मित्रांनो, हेच माझे सुंदर दुःख आहे. माझ्या सौंदर्यामुळेच लोक माझा शिकार करतात. माझे पंख विकण्यासाठी मला मारलं जातं. माझं रूपच माझ्या वेदनेचं कारण बनलं होतं. तेवढ्यात दूरवरून काही आवाज ऐकू आले. शिकारी जंगलाच्या दिशेने येत होते. कावळा, हंस आणि पोपट हे तिघेही उडून गेले, पण मोर तिथेच राहिला. क्षणात एक बाण आला आणि मोराला लागला. तो वेदनेनं तडफडू लागला. मरण्यापूर्वी त्या कावळ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मित्रा, या जगात सर्वात सुखी जर कोणी असेल तर तो तू आहेस. कोणी तुझा शिकार करत नाही. कोणी तुला पिंजऱ्यात बंद करत नाही. कोणी तुझे पंख विकत नाही. तू स्वतंत्र आहेस, सुरक्षित आहेत. पण तुझी एकच चूक आहे, तू स्वतःची तुलना इतरांशी करतोस आणि त्यामुळे दुःखी होतोस. हे बोलून मोराने शेवटचे श्वास घेतला. बाळा, ही कथा पक्षाची नाही, ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची कथा आहे. आपण दुसऱ्याचे सुख पाहतो, पण त्या मागची दुःखे कधीच पाहत नाही. तुलना ही आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे. लक्षात ठेव, सूर्य आणि चंद्र दोघांचंही स्वतंत्र महत्व आहे, पण त्यांची तुलना होत नाही. ज्यांची वेळ येते तो त्याच वेळी चमकतो. तसेच तुझीही वेळ येईल, तुझी चमकशील. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. ईश्वराने तुला जसं बनवलं आहे तसं स्वीकार, कारण त्यांच्या प्रत्येक निर्मितीत एक विशेष उद्दिष्ट असते. दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून स्वतःचं दुःख वाढवू नकोस, कारण
प्रत्येकाच्या मनात अशी काही वेदना असते जी फक्त त्यालाच माहीत असते. ज्या दिवशी तू स्वतःला स्वीकारशील त्या दिवशी तुला खरा आनंद मिळेल. बस बाळा, आज इतकंच सांगायचं होतं. पुन्हा भेटू अशाच एका ज्ञानमय कथेसह. तोपर्यंत आनंदी राहा, ईश्वरावरती विश्वास ठेवा आणि स्वतःची तुलना कुणाशी करू नका. अलख निरंजन. आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.